नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत वृषाली जोशी लिखित शेरलॉक होम्स यांची स्टोरी. त्या स्टोरीचं नाव आहे सिंहाच्या आयाळीचे रहस्य. सगळ्या अनाकलनीय समस्या माझ्या लांबलचक आयुष्यात नेमक्या माझ्या निवृत्तीनंतरच अचानक येऊन मला कशा काय भिडतात कोण जाणे. लंडनमधील गजबजाटात सर्व आयुष्य काढल्यावर मी माझे ससेक्स मधले छोटेसे घर विकले व मी ज्यासाठी आसुसलेला होतो ते निसर्गाच्या सानिध्यातील शांत आयुष्य उपभोगण्यासाठी सज्ज झालो. माझ्या आयुष्याच्या या सर्व काळात माझा चांगला मित्र वॉटसन मला अगदी एखादा शनिवार रविवार सोडला तर भेटत नव्हता. हल्ली माझा मदतनीस मीच होतो. जर तो माझ्या बरोबर असता तर प्रत्येक कठीण गोष्ट उकलायला किती छान वाटले असते. ह्या सिंहाच्या आयाळीच्या केसमध्ये मी प्रत्येक अवघड पायरी कशी चढत गेलो हे अगदी सरळ साध्या शब्दात मलाच सांगायला हवे. माझे टुमदार घर दक्षिणेच्या उतारावर आहे. तिथून खाडीचे दृश्य छान दिसते. इथे किनारा पूर्णपणे पांढऱ्या शुभ्र खडकांचा बनलेला आहे. तिथून भरतीच्या वेळीही जवळजवळ 100 यार्ड भूभाग पांढऱ्या छोट्या छोट्या दगडांनी व्यापलेला आहे. तरीही इतस्ततः खोल खड्डे पडले आहेत. सागराच्या लाटांबरोबर त्यात दरवेळी ताजे पाणी भरले जाऊन मस्त पोहायचे तलाव तयार झाले आहेत. हा रम्य समुद्र किनारा दोन्ही दिशांना मैलोन मैल पसरलेला आहे. फक्त मध्ये एक ठिकाणी फुलवर्थ गाव वसलेले आहे. माझे घर तसे एकाकीच आहे. मी, माझे काम करणारी बाई व माझ्या मधमाशा आमच्या वावरात स्वतंत्रपणे हिंडत असतो. इथून अर्ध्या मैलावर सॅमचे कॉलेज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी तिथे तरुण मुले येतात. शिकवणारे काही शिक्षकही असतात. बऱ्यापैकी मोठी अशी ती गेबल नावाची जागा आहे. त्याच्या काळात सॅम खूप हुशार स्कॉलर म्हणून गाजणारा चमकता तारा होता. तिथे मी आल्याच्या पहिल्या दिवसापासून आमची छान मैत्री जमली होती. संध्याकाळी न बोलावता आम्ही एकमेकांच्या घरी टपकत असू. 1907 जुलैच्या शेवटी जोराचे वादळ आले. घोंगावणाऱ्या वाऱ्याबरोबर जोरात येणाऱ्या लाटा किनाऱ्यावर आदळून भरतीबरोबर तळी तयार करत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी भीतीदायक वारा वाहत होता. सर्व निसर्ग सुस्नात होऊन ताजा तवाना दिसत होता. अशा आनंदी दिवशी काम करणे अशक्य होते आणि म्हणून सकाळी न्याहारीपूर्वी छान हवेचा आस्वाद घ्यायला मी रमत गमत फिरत होतो. मी खडकांमधील रस्त्याने उतारावरून किनाऱ्याकडे चाललो होतो. एकदम माझ्या मागे मला हाक ऐकू आली. तिथे सॅम हात हलवून छान हसत हसत मला अभिवादन करत होता. मिस्टर होम्स, काय छान सकाळ आहे. तू इथे भेटशीलच असे मला वाटले होते. पोहायला चालला आहेस वाटतं. काय चेष्टा करतो आहेस. पण हो, मॅक भल्या पहाटे बाहेर पडला. तो देखील इथे भेटेल या अपेक्षेने मी इथे आलो. तरुण व होतकरू मॅक हा सायन्सचा शिक्षक होता. त्याचे आयुष्य हृदयविकार व संधिवाताच्या तापाने ग्रासलेले होते. तसा तो जात्याच खेळाडू होता. पण त्याच्यावर जास्त ताण येणार नाही अशा प्रत्येक खेळात त्याने प्रावीण्य मिळवलेले होते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात तो पोहायला जात असे. मी पण पोहणारा असल्याने आम्ही भेटत असू. आता इथे सॅम व मी चाललो असताना एक मनुष्य एकटाच फिरताना पाहिला. जिथे रस्ता संपत होता तिथे खडकातून त्याचे डोके दिसत होते. दारू प्यायलेल्या माणसासारख्या त्याच्या झोकांड्या जात होत्या.
पुढच्या क्षणी त्याने हात वर करून एक किंकाळी फोडली व तोंडावर पडला. सॅम व मी धावलो. साधारण 50 यार्ड अंतर असावे. त्याला पाठीवर वळवून उताने केले. नक्कीच तो मॅक होता व मरणपंथाला लागला होता. अर्धोन्मिलित डोळे व भयानक काळसर गाल तेच दर्शवत होते. क्षणभर त्याची जीवनज्योत फडफडली व त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. सिंहाची आयाळ. हे काहीतरी अगम्य व असंदब्ध होते. त्यातून काहीच अर्थबोध झाला नाही. मग तो जमिनीपासून अर्धवट उठला. त्याचे हात हवेत उंच गेले व कुशीवर पडून मरण पावला. माझा मित्र ते बघून गर्भगळीत झाला, पण मी मात्र एकदम सावध झालो. आमच्या समोर घडलेल्या या घटनाक्रमामुळे ही काहीतरी वेगळीच केस असल्याचे जाणवून माझ्यातला गुप्तहेर जागा झाला. मॅकने अंगात पॅन्ट व लांब कोट घातला होता, म्हणजे नुसता पांघरला होता, कारण तो कोलमडल्यावर कोट बाजूला पडून तो उघडा पडला. पायात लेस न बांधलेले कॅनव्हासचे बूट होते. आम्ही त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागलो. त्याच्या पाठीवर लाल ठळक रेषा होत्या. बारीक तारेने ओरबाडल्यासारखे ते भयानक दिसत होते. त्याच्या खांद्यावर व छातीवरही आसुडाचे वळ उठले होते. शिक्षा म्हणून त्याला मरणांकित मारपीट केल्याचे दिसत होते. त्याच्या ओठावर वार केल्याने जखमेतील रक्त हनुवटीवर गळत होते. अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याचा छळ केल्याचे दिसत होते. त्याचा छिन्न विछिन्न चेहरा किती जोरात मारपीट झाली ते दर्शवत होता. मी त्या प्रेताजवळ खाली बसलो होतो व सॅम उभा होता. मरे आमच्या बाजूलाच उभा असलेला त्याच्या सावलीमुळे पळला. मरे हा गणिताचा शिक्षक असून काळा सावळा, उंच क्रूश व फारच मुखदुर्बळ होता. त्याला कोणी मित्र नव्हते. जणू शंकू व अपूर्णांकाच्या उंच हस्तदंती मनोऱ्यात तो राहत होता, एक विक्षिप्त वल्ली. म्हणूनच विद्यार्थी त्याच्याकडे बघत व त्याला टोमणे मारत. त्याच्यात वेगळ्याच प्रकारचे विचित्र रक्त होते. ते त्याच्या कोळशासारख्या काळ्या डोळ्यातून व कुरूप चेहऱ्यातून व प्रसंगावशात चढणाऱ्या रागाच्या पाऱ्यातून भयंकररित्या व्यक्त होई. एकदा सॅमचा लहानसा कुत्रा त्याला चावला. त्याने त्या कुत्र्याला खिडकीच्या काचेच्या तुकड्याने पिटून काढले. सॅमने त्याला शिक्षकाच्या नोकरीतून डच्चू द्यायचा विचार केला. तसा तो फार चांगला शिक्षक नव्हताच. असा विचित्र मनुष्य आमच्या शेजारी येऊन उभा राहिला होता. तो ते दृश्य बघून हादरला होता. तरी कुत्र्याच्या मारझोड प्रकरणावरून असे वाटत होते की मेलेल्या माणसाबद्दल त्याला फारशी सहानुभूती नसणार. गरीब बिचारा मॅक. मी काय करू बरं? मी कशी मदत करू शकतो? तू त्याच्याबरोबर होतास का? काय घडले ते तू सांगू शकशील का? नाही, आज मी उशिरा उठलो. मी समुद्रकिनारी आलोच नव्हतो. मी आत्ता सरळ गेबलवरूनच आलो. मी काय करू? तू पटकन फुलबर्गच्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथे या घटनेची खबर दे. लगेच तो धावत सुटला आणि मी ते प्रकरण हाताळायला पुढे सरसावलो. सॅम अजूनही दिग्मूढ अवस्थेत प्रेताजवळ उभा होता. माझे पहिले काम साहजिकच असे होते की तेव्हा समुद्रकिनारी कोण कोण होते याचा शोध घेणे. मला उतारावरचा सर्व रस्ता सुनसान दिसत होता, पण 2-3 गडद आकृत्या फुलवर्थ गावाच्या दिशेने जाताना दिसत होत्या. हे पाहून मी समाधानाने खाली उतरू लागलो. जिकडे तिकडे ओलसर वाळू पसरली होती. तिथे वर खाली मला तेच पावलांचे ठसे दिसले, पण आज सकाळपासून तर कोणीच इथे फिरकले नव्हते. एका ठिकाणी मला हातांचे बोटासकट ठसे दिसले. बिचारा मॅक चढताना पडला असावा. तिथे गोल गोल खुणाई होत्या. त्यावरून असे वाटत होते की तो फक्त एकदाच नाही तर जास्त वेळा गुडघ्यांवर घसरत खाली आला असावा. रस्त्याच्या शेवटी समुद्राचे पाणी साठून
तळे तयार झाले होते. तिथे एक टॉवेल ठेवलेला दिसला. म्हणजे बहुतेक मॅक कपडे काढून पाण्यात उतरला असावा. पण टॉवेल घडी केलेला, कोरडा होता. त्यावरून असे वाटत होते की तो पाण्यात उतरला नसावा. मी आजूबाजूला शोध घेत असताना मला त्याच्या नुसत्या पावलांचे ठसेही दिसले. बहुतेक पाण्यात उतरून अंघोळ करायची त्याने तयारी केली, पण प्रत्यक्ष केली मात्र नाही. आणि इथे प्रश्न धुसरपणे सामोरा आला. मी आतापर्यंत सोडवलेल्या प्रश्नांमध्ये विचित्र असा, नक्कीच पाऊण तासापेक्षा जास्त मॅक समुद्र किनाऱ्यावर नव्हता. गेबल पासून तो सॅमच्या पुढेच चालत होता. त्याबद्दल काहीच शंका नव्हती. तो अंघोळीसाठी कपडे काढू लागला असे त्याच्या अनवाणी पायांच्या ठशावरून स्पष्ट होत होते. नंतर परत त्याने काढलेल्या कपड्यांवर हात ठेवला असावा, कारण ते विखुरलेले होते. अंघोळीचा बेत त्याने रद्द केला असावा, त्यामुळे अंग कोरडे होण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि असा बेत बदलण्याचे कारण त्याला क्रूर, रानटी पद्धतीने अमानुषपणे शापकाने फटकारे देण्यात आले. खालचा ओठ फाटून रक्त टिपकू लागले. त्याच्या अंगात खुरडत जाण्या इतकीच शक्ती उरली व तो मरणपंथाला लागला. हे दुष्कृत्य कोणी केले? खडकांवर मध्ये मध्ये व तळाच्या बाजूला छोट्या गुहा होत्या, परंतु उगवती सूर्यकिरणे त्यावर पडत होती. त्यामुळे तिथे लपून बसायला काहीच वाव नव्हता. ती लांबवर दिसणारी 3 माणसे, त्यांचे काय? पण गुन्ह्याशी संबंधित असायला ती फारच लांब होती. ज्या तळ्यात मॅक उतरणार होता ते त्याच्या व त्या 3 लोकांच्या मध्ये होते. मध्ये खडक होते. समुद्रावरील 2-3 मच्छीमार बोटी फार अंतरावर नव्हत्या. त्या बोटींच्या मालकांची तपासणी देखील सवडीने करायला हवी. शक्यतांच्या वाटा अनेक होत्या, पण उत्तरापर्यंत पोचवेल अशी कुठली दिसत नव्हती. ती परत प्रेताजवळ आले तेव्हा भोवती बघ्यांची गर्दी झाली होती. सॅम तिथेच होता. गावातील कॉन्स्टेबलला ॲडरसनला घेऊन मरे नुकताच आला होता. तो एक भला दांडगा, भरघोस मिशा असलेला व माझ्यासारखाच ससेक्स मधून आलेला इसम होता. वरवर गप्प राहून आतून खूप जाणणारी अशी ही जात आहे. आम्ही सांगितलेले सगळे शांतपणे ऐकून घेऊन मग त्याने मला बाजूला बोलवले. मिस्टर होम्स, तुम्ही मार्गदर्शन केले तर मला आनंद होईल. हे प्रकरण मला हाताळायला मोठे वाटते आहे. जर माझे काही चुकले तर माझा बॉस मला फाडून खाईल. माझा बॉस व डॉक्टर येतीलच, पण ते येईपर्यंत येथील कशालाही ताज्या पाऊल खुनांसकट धक्का न लावलेला बरा. मधल्या वेळात मी मृत माणसाचे खिसे चपापले. त्यात त्याचा रुमाल, मोठा चाकू व एक न दुमडलेल्या कागदाचा कपटा असलेली डबी होती. तो कपटा मी ॲडरसनच्या हातात दिला. त्यावर बायकी अक्षरात घाईघाईने असे खरडले होते, मी तिथे नक्की येत आहे, हे धरून चल. मॉड. हे काहीतरी प्रेम प्रकरण भेटण्याचे वचन असावे असे वाटत होते, पण कधी, केव्हा, काहीच त्यात नव्हते. ॲडरसनने ती चिठ्ठी डबीत ठेवली व इतर गोष्टींबरोबर स्वतःच्या खिशात ठेवून दिली. नंतर जास्त काही करण्यासारखे न उरल्याने मी न्याहारी करण्यासाठी घराकडे वळलो. मात्र खडकांचा तळाकडील भाग पूर्णपणे तपासायच्या सूचना देऊन आलो. 1-2 तासात सॅम मला सांगत आला की प्रेत गेबलला हलवले आहे व तिथे चौकशी होईल. त्याने बरोबर एक गंभीर व नेमकी बातमी आणली होती. मला वाटत होते त्याप्रमाणे खडकाच्या तळाकडील भागात काहीच सापडले नाही, पण मॅकच्या कपाटातील कागदपत्र तपासले असता त्यात पुलावरतला राहणाऱ्या मिस मॉडला लिहिलेल्या खूपशा प्रेमळ चिठ्ठ्या सापडल्या.
त्या चिठ्ठ्या मॅकच्याच हस्ताक्षरातील असल्याची खात्री करण्यात आली. सॅमने स्पष्टीकरण दिले, ती पत्रे पोलिसांकडे आहेत. मला ती आणता आली नाहीत, पण हे खरेखुरे प्रेम प्रकरण असावे. त्या मिस मॉडने त्याच्या बरोबर भेटीची वेळ ठरवली होती, पण तुम्ही सगळे नेहमी वापरतात त्या अंघोळीच्या तळ्यात बहुधा नव्हे. मी म्हणालो, खूप विद्यार्थी मॅक बरोबर नव्हते, अशी ती वेळ होती. असे मॅकने मुद्दाम घडवून आणले होते का? सॅमने भुवया ताणून विचार केला. मरेने सगळ्यांना मागे ठेवून घेतले. न्याहारीपूर्वी त्याला विद्यार्थ्यांना बीजगणितातील काही भाग दाखवायचा होता. बिचारा या प्रकरणात उगीचच गोवला गेला. आणि तरीही मला असे वाटते की ते मित्र नव्हते. एकेकाळी ते नव्हते, पण सुमारे वर्षभरापूर्वीपासून ते खूप जवळ आले होते. मरे स्वभावतः फारसा संवेदनशील नाही. मला माहिती आहे, त्या कुत्र्याच्या त्याने बेदाम मारहाण केल्याचे तू मला सांगितलेले मला आठवते आहे. ती जुनी गोष्ट झाली, पण त्यामुळे काही कटू भावना कदाचित मागे उरल्या असतील. नाही, ते सच्चे मित्र होते, हे नक्की. ठीक, तर मग त्या मुलीकडून माहिती मिळवायला हवी. तू तिला ओळखतोस? सगळे तिला ओळखतात. ती आसपासच्या सर्व भागातील सुंदरी आहे. खरोखरच खूप सुंदर आहे. त्यामुळे सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष असते. मॅक तिच्याकडे आकृष्ट झाल्याचे मला माहिती होते, पण प्रेमपत्रे लिहिण्या इतके हे प्रकरण पुढे गेल्याचे मला माहिती नव्हते. पण ती कोण आहे? ती म्हाताऱ्या टॉमची मुलगी. फुलवर्थ मधील सर्व बोटी व बोटींचे धक्के त्याच्या मालकीचे आहेत. पूर्वी तो कोळी होता, पण आता बडी आसामी झाला आहे. तो आणि त्याचा मुलगा विल्यम्स व्यवसाय चालवतात. आपण फुलवर्थला जाऊन त्याला भेटायचे का? काय म्हणून? ओहो, आपण सहजपणे काहीतरी कारण काढू शकू. त्या गरीब माणसाने नक्कीच हे कृष्ण कृत्य नसेल. जर खरंच त्या जखमा चाकाच्या फटक्याने झालेल्या असतील तर ते खरे दुस्साहसच म्हणायला हवे. या सुनसान जागी त्याच्या ओळखीचे फार लोक नसतील. या गोष्टीचा आपण चहूदिशांनी मागोवा घेऊ आणि गुन्ह्याकडे नेणारा हेतू आपल्याला त्यातून नक्कीच सापडेल. आपण पाहिलेल्या दुःखद गोष्टीने आपली मने निराश झाली नसतील तर आपल्याला सुगंधित झुडपांमधील रस्त्यावरून छान फेरफटका मारत जाता येईल. खाडीच्या बाजूला अर्धगोलाच्या खोल भागात हे गाव वसलेले आहे. जुन्या वस्तीनंतर बरीच आधुनिक पद्धतीची घरे चढाच्या भागात बांधलेली आहेत. या घरांपैकी एका घराकडे मी सॅम बरोबर निघालो. ते कोपऱ्यावरचे घर बघ. उंच मिनार व फरशीचे छप्पर. रंक अवस्थेपासून सुरुवात केलेल्या माणसासाठी चांगलेच आहे. अरे तिकडे बघ. त्या घराचे बागेतील दार उघडे होते व तिथून एक मनुष्य बाहेर पडला. तो उंच, क्रूश व काळा सावळा होता. तो गणिततज्ञ मरेच होता हे मी ओळखले. पुढच्याच क्षणी रस्त्यावर आम्ही भेटलो. कसं काय? सॅम म्हणाला. मरेने त्याच्या चौकस काळ्या डोळ्यांनी आमच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला व बाजूला होऊन आम्हाला वाट करून दिली. पण सॅमच्या प्रश्नाचे त्याला परत फिरवले. सॅमने विचारले, तुम्ही इथे काय करत होतात? मरेचा चेहरा रागाने लाल झाला. मी तुमचा कनिष्ठ आहे. तुमच्या हाताखाली काम करतो. पण खासगी गोष्टी मी तुम्हाला विचारून करायला हव्यात हे मला माहिती नव्हते. सॅमने त्याचा राग गिळला. एरवी खरे तर तो शांत राहिला असता, पण आता तो फारच चिडला. मिस्टर मरे, या परिस्थितीत तुमचे उत्तर उद्धटपणाचे आहे. तुमचा प्रश्न देखील तसाच असावा. आज पहिल्यांदाच काही मी तुमच्या अशा वागण्याकडे डोळझाक करत नाही आहे, पण आता मात्र हे शेवटचेच.
तुम्ही लवकरच तुमच्या भविष्याची दिशा ठरवून नोकरीतून कटावेत ते बरे. मी तसेच करणार आहे. गेबलमध्ये राहणारा व ही संस्था भरभराटीला आणणारा असा मी मनुष्य पण आज या सर्वाला मुकलो आहे. तो त्याच्या रस्त्याने निघून गेला. त्याच्याकडे सॅम रागीट डोळ्यांनी बघत राहिला. हा सहन करायला अशक्य असा मनुष्य आहे नाही का? तो किंचाळला. माझ्या मनपटलावर एक गोष्ट मुद्रित झाली की गुन्ह्यापासून दूर जाण्याची संधी बरेच शोधतो आहे. चुकचुकू लागली. आता या घरी जाऊन काय नवीन समजते ते बघू. सॅम बरोबर मी त्या घरात शिरलो. टॉम तसा फार म्हातारा नसून मध्यमवयीन वाटत होता. त्याला लाल दाढी होती. तो घुशात असावा कारण त्याचा चेहराही दाढीच्याच रंगाचा झाला होता. नाही सर, मला काहीही विचारू नका. माझा मुलगा व मी दोघांचेही असे एकमत आहे की मॅकचे मॉडकडे असलेले लक्ष हे अपमानकारक होते. आणि हो सर, लग्न हा शब्द तर इथे कधी निघालाच नव्हता. तरी पत्रे व भेटीगाठी चालू होत्या. त्या आम्हाला अजिबात पसंत नव्हत्या. मॉडला आई नाही. आम्ही दोघेच तिचे पालक आहोत. आम्ही असे ठरवले आहे. तेवढ्यात ती मुलगीच तिथे अवर्तीन झाली. जगातील कुठल्याही घोळक्यात ती सुंदर ठरली असती यात काही वाद नव्हता. असे फूल अशा वातावरणात अशा जागी उमलेल अशी कोणी कल्पना तरी केली असेल का? मला स्त्रियांचे आकर्षण नेहमीच वाटते, पण माझ्या हृदयावर नेहमी मेंदूची सत्ता चालते. तिच्या ताज्या तवान्या नितळ रंगाकडे व नाजूक तुलनेतेकडे पाहताना जणू मंद मधुर चंद्र पाहिल्याचे भासत होते. कुठल्याही तरुण मनुष्याचे हृदय ती नक्कीच तुडवत जात असणार यात काही शंका नव्हती. अशी रूपवान मुलगी दार उघडून बाहेर आली आणि सॅमच्या पुढे ती डोळे विस्फारून तणावपूर्ण रीतीने उभी राहिली. ती म्हणाली, मॅक मेला हे मला माहिती आहे. त्याच्याबद्दल अजून काही माहिती सांगायला किंवा माझ्याकडून ऐकायला मुळीच कचरू नका. तिचे वडील ओरडून म्हणाले, आत्ता येऊन गेलेल्या माणसाने ते आम्हाला सांगितले आहे. माझ्या बहिणीला तुम्ही उगीच या प्रकरणात गोवत आहात. तिचा भाऊ विल्यम गुरगुरला. बहिणीने त्याच्याकडे एक जळजळीत व घाबरवणारी नजर टाकली. विल्यम, तू माझ्या कामात ढवळाढवळ करू नकोस. मला माझ्या पद्धतीने ते हाताळू दे. गुन्हा घडला आहे हे नक्की. तो आता या जगात नाही. त्याला कुणी मारले याविषयी मी काही मदत करू शकले तर तेवढे त्याच्यासाठी मी नक्कीच करेन. माझ्या मित्राकडून तिने सगळी हकीकत अगदी लक्ष देऊन ऐकून घेतली. तिचे शुद्ध चारित्र्य व सौंदर्य यामुळे मिस मॉड एक परिपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण स्त्री म्हणून माझ्या कायम लक्षात राहणार होती. ती मला बहुधा ओळखत असावी, कारण ती शेवटी माझ्याकडे वळून म्हणाली, मिस्टर होम्स, हे कुणीही असले तरी माझी मदत व सहानुभूती तुम्हाला राहील. मला असे वाटले की बोलताना ती धीटपणे विरोधी भूमिका घेतल्याच्या थाटात वडिलांकडे व भावाकडे बघत होती. आभारी आहे. अशा प्रसंगी अशा महिलेच्या भावनांचा मी आदर करतो. यात एक मारेकरी नसून अनेक जण असावेत असे तुम्हाला वाटते का? मी तुमच्या एकटीबरोबर थोडे बोलू शकतो का? तिचे वडील रागाने ओरडले, मॉड, तू या भानगडीत पडू नकोस. तिने असहाय्यपणे माझ्याकडे पाहिले व म्हणाली, मी मिस्टर मॅकला चांगले ओळखते. तो शूर व सशक्त मनुष्य होता. एकटा माणूस त्याच्यावर हल्ला करू शकला नसता. सगळ्या जगाला या गोष्टी आज ना उद्या कळणारच आहेत. त्याची मी इथे उघडपणे चर्चा करायला हरकत नाही. मला खाजगीपणा जास्त बरा वाटला असता, पण तुमच्या वडिलांना तसे नको असेल तर त्यांनाही आपल्या बोलण्यात सहभागी होऊ दे, मी म्हणालो. मग मी मृत माणसाच्या खिशात सापडलेल्या कागदाच्या तुकड्यांबद्दल बोललो. ती चिठ्ठी कोर्टासमोर नक्कीच येणार आहे. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? ती म्हणाली, यात काहीच गूढ नाही. आमचे लग्न ठरलेच होते, पण आम्ही हे गुप्त ठेवले होते कारण मॅकचे काका अगदी मरणोन्मुख होते व त्यांच्या मनाविरुद्ध मॅकने जर लग्न केले असते तर त्यांनी त्याला त्यांचा वारस म्हणून बाद केले असते. दुसरे काहीच कारण नव्हते. तिचे वडील गुरगुरले, हे तू आम्हाला सांगायला हवे होतेस. तुम्ही मला मायाने विचारले असते तर मी तुम्हाला सांगितले असते.
माझ्या मुलीने परक्या माणसाबद्दल असे काही सांगायला माझा विरोध आहे. तुमच्या त्याच्याबद्दल जो पूर्वग्रह होता त्यामुळे आम्ही तुम्हाला काही सांगितले नाही. अगदी आमच्या या ठरलेल्या भेटीपर्यंत हाताने तिच्या ड्रेसमधून एक चुरगळलेली चिठ्ठी तिने काढली. ह्या त्याच्या चिठ्ठीला मी उत्तर लिहिले होते. प्रिय, मंगळवारी सूर्यास्तानंतर समुद्रकिनारी आपल्या नेहमीच्या जागी. हा एवढाच वेळ मी काढू शकेन. एम. आजचा मंगळवार आहे व आज संध्याकाळी आम्ही भेटणार होतो. मी चिठ्ठीकडे वळलो. ही पोस्टाने तर आलेली नाही, मग ही तुम्हाला कशी मिळाली? याचे उत्तर मी देणार नाही. तुम्ही तपास करत असलेल्या बाबीचा याच्याशी काही संबंध नाही. पण त्या तपासासंबंधी काही असेल तर मात्र मी मोकळेपणाने सांगेन. मी बोलल्याप्रमाणेच वागली. पण आमच्या तपासामध्ये त्यामुळे काहीच मदत झाली नाही. तिच्या प्रियकराला कोणी छुपा शत्रू होता असा विचार करायचे तिला काहीच कारण नव्हते. पण तिने कबूल केले की तिचे चाहते असणारे खूप जण होते. त्यापैकी एक मरे होता का असे मी विचारू शकतो का? ती लाजून गोंधळून गेली व म्हणाली, एकेकाळी मला वाटते तो होता, पण जेव्हा त्याला मॅक व माझ्यातील संबंध समजले तेव्हा सर्व बदलले. परत त्या विचित्र माणसाबद्दल वाटणारा संशय डोके वर काढू लागला. त्याची खोली तपासली पाहिजे व ती देखील गुप्तपणे. सॅमच्या मनात पण असा संशय आल्याने तो या गोष्टीस तयार झाला. आम्ही मॉडच्या घरून परत आलो. या प्रकरणाचे धागेदोरे हातात आल्यासारखे आम्हाला वाटू लागले. 1 आठवडा गेला. कोर्टात या बाबीवर काहीच प्रश्न पडला नाही. काही प्रकाश पडायला काही बाबी सापडतच नव्हत्या. पुढील तारीख पडली. सॅमचा कनिष्ठ मरे, त्याच्या खोलीचा आम्ही वरवर शोध घेतला, पण काहीच सापडले नाही. व्यक्तिशः मी शरीराने व मनानेही सर्व प्रकारचा परत परत शोध घेतला, पण काही निष्कर्षाप्रत आलो नाही. माझा आतापर्यंतच्या सर्व केसमध्ये मला इतका हतबल झालेला माझ्या वाचकांनी कधी पाहिला नसेल. या चमत्कृतीवर माझ्या कल्पनेच्या भरारीनेही काही उत्तर सापडेना. मग मला कुत्र्याची घटना आठवली. माझ्याकडे काम करणाऱ्या बाईच्या कानावर या गोष्टी आल्या. गाव गप्पांमधून या गोष्टी पसरतातच. सर, मॅकच्या कुत्र्याची करून गोष्ट आहे. एका संध्याकाळी ती म्हणाली, मॅकच्या कुत्र्याचे काय? सर, तो मेला. मालकाच्या दुःखाने मेला. कोणी सांगितले? का सर? सगळेच तर असं म्हणत आहेत. फारच वाईट झाले. आठवडाभर त्याने काही खाल्ले नाही. मग गेबलमधील दोघांना तो समुद्र किनाऱ्यावर मेलेला आढळला. जिथे त्याचा मालक मेला त्याच जागी, अगदी त्याच जागी. हे शब्द माझ्या स्मृतीत खोल जाऊन बसले. एक छोटासा धागा महत्वाचा असल्याचे मला लख्ख जाणवले. मालकानंतर कुत्र्याने मरणे हा कुत्र्याचा चांगला इमानदारीचा स्वभाव आहे. पण त्याच ठिकाणी तो समुद्र किनारा इतका महत्वाचा होता का? की त्याचा पण कोणी सुडाने बळी घेतला? असे शक्य असेल का? हो, ही पुसटशी शक्यता होतीच. पण माझ्या मनात काही आकार घेऊ लागले होते. काही मिनिटातच मी गेबलकडे निघालो. तिथे सॅम मला त्याच्या अभ्यासिकेत भेटला. ज्यांना तो कुत्रा सापडला त्या 2 विद्यार्थ्यांना त्याने बोलवले. हो, तो त्या तळ्याच्या काठावर पडला होता. त्याने बहुधा त्याच्या मालकाचा माग काढला असावा. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, तो इमानी छोटासा प्राणी हॉलमध्ये सतरंजीवर पडला होता. त्याचे शरीर कडक झाले होते, डोळे बाहेर आले होते व पाय वेडेवाकडे झाले होते. हा नक्कीच छळ होता. गेबलकडून मी किनाऱ्यावरील त्या तळ्याकडे गेलो. सूर्यास्त झाला होता व खडकांच्या काळ्या सावल्या त्यावर पसरल्या होत्या. ते शिशाच्या पत्र्याप्रमाणे भासत होते. ती जागा सुनसान होती. डोक्यावर उडणारे 2 समुद्र पक्षी सोडले तर जिवंतपणाची काहीच खूण तेथे नव्हती.
संधी प्रकाशात मला त्या छोट्या कुत्र्याच्या पायांच्या खुणा जिथे त्याच्या मालकाच्या टॉवेल पडला होता, बरोबर त्याच जागी वाळूवर उमटलेल्या दिसल्या. माझ्या भोवतालच्या सावल्या गडद होईपर्यंत मी तिथे ध्यानमग्न होऊन बसलो. माझ्या मनात विचारांचा कल्लोळ उडाला होता. काहीतरी एक अगदी महत्वाची वस्तू तुम्ही शोधत आहात. ती तिथे आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तरीही ती तुम्हाला सापडत नाही आहे. अशा तऱ्हेची आपल्याला पडणारी स्वप्ने तुम्हाला माहिती असतील. त्या मरणजगी त्या संध्याकाळी एकट्याने उभे राहून मला काहीसे असेच वाटत होते. शेवटी मी उठून घराकडे चालू लागलो. मी चढाचा रस्ता चढत असताना एकदम मला ते उमगले. मी फुकटच त्या गोष्टीमागे इतका वेळ घालवत होतो. ती क्षणार्धात माझ्या समोर लख्ख प्रकाशली. तुम्ही किंवा वॉटसनही असे समजत असता की माझ्याकडे शास्त्रीय चाकोरीत न बसणारे खूप ज्ञान आहे व ते माझ्या कामासाठी खूप उपयोगी असते. तर ते खरेच आहे. माझ्या मनात इतक्या गोष्टी साठलेल्या असतात की कधी कधी मी देखील त्यातल्या काही विसरून जातो. त्यातील काही हा गुंता सोडवायला उपयोगी पडतील अशा आहेत. त्या तशा धुसरच असतात, पण त्या कशा समोर आणायच्या हे निदान मला उमगते. ती भयंकर पण शक्य वाटणारी गोष्ट मला आजमावून बघायची होती. माझ्या छोट्याशा जागेत एक बऱ्यापैकी मोठा माळा आहे. त्यात ठासून पुस्तके भरलेली आहेत. ती चाळण्यात मी 1 तास घालवले. शेवटी एक पुस्तकात मला काहीतरी असे सापडले की त्याबद्दल वाचलेले मला अंधुकपणे आठवत होते. त्याचा खरंच दुरान्वयाने संबंध लागला होता. खरे तर हे अशक्य होते, पण हे खरे असू शकते का हे समजल्याशिवाय आता मला चैन पडत नव्हते. पुढे काय करायचे आहे हे ठरवून मी स्वस्थ बसलो. पण मध्ये माझी चिडचिड वाढेल असा एक अडथळा आला. माझा चहा होतो आहे व मी समुद्रकिनारी जायला निघालो. तोच इन्स्पेक्टर बार्डल जो ससेक्सचा होता आला. तो विचारी डोळ्यांचा व धिप्पाड होता. तो माझ्याकडे त्रासिक चेहऱ्याने बघत होता. तो म्हणाला, मला तुमचा दांडगा अनुभव माहिती आहे सर. अर्थात हे सर्व खासगीत आहे व थोडक्यात सांगतो. या मॅकच्या केसमध्ये मरेला अटक करावी की नाही याबद्दल मी गोंधळून गेलो आहे. मरेला अटक? हो सर. अजून दुसऱ्या कुणावरच संशयाची सुई फिरत नाही. तेथील सुनसानपणाचा हा फायदा आहे. आम्ही संशयाचे वर्तुळ अगदी लहान करत आणले. हे कृत्य जर त्याने केले नसेल तर मग कुणी केले? तुम्हाला त्याच्या विरुद्ध काही सापडले आहे? तोही माझ्यासारखाच विचार करत होता. मरेचे चारित्र्य व त्याचा विचित्रपणा यामुळे त्याच्यावर संशय येत होता. कुत्र्याच्या बाबतीत त्याने दाखवलेला अतिसंतापीपणा, पूर्वी त्याचे मॅक्सशी असलेले भांडण, मिस मॉडबद्दल त्याला पूर्वी वाटत असलेली आपुलकी व आता होत असलेला पश्चाताप, या सर्व गोष्टी, हे सर्व मुद्दे आमच्या दोघांचे सारखेच होते. मरे हळूहळू इथून जायच्या तयारीला लागला होता. एवढे सगळे मुद्दे त्याच्या विरोधात असून मी त्याला जाऊ दिले तर माझी काय इब्रत राहील? तो दणकट मनुष्य म्हणत होता. मी म्हणालो, या केसमधील सगळे कच्चे दुवे आपण लक्षात घेऊ. गुन्ह्याच्या दिवशी सकाळी तो निरपराध असल्याचे त्याने सांगितले आहे. तो त्याच्या हुशार विद्यार्थ्यांबरोबर अगदी शेवटच्या घटकेपर्यंत होता आणि आपल्याला मॅक दिसल्यावर काही मिनिटातच तो आपल्या मागे उभा होता. त्याच्या इतकाच बळकट माणसावर त्याने इतका क्रूर हल्ला करणेही खरे वाटत नाही. शेवटी प्रश्न उरतो तो म्हणजे जखमा केले गेलेले हत्यार. एखादा चाबूक की धारदार हत्यार काय असावे? तुम्ही त्या जखमा नीट पाहिल्यात का? मी विचारले. मी व डॉक्टरनेही त्या पाहिल्या, पण ती अगदी काळजीपूर्वक भिंग घेऊन पाहिल्या. त्या खूप विशेष प्रकारच्या होत्या. मिस्टर होम्स, त्या कशा प्रकारच्या होत्या? मी माझ्या आतील टेबलावरून त्याचा मोठा केलेला फोटो आणला. अशा केसमध्ये माझी अशी पद्धत असते, मी स्पष्ट केले. मिस्टर होम्स,
तुमची पद्धत अगदी खोलवर विचार करणारी आहे. मी असे केले नाही. तरच नवल. आता उजव्या खांद्यावरील वळ व जखमांचा विचार करू. तुम्हाला त्या वैशिष्ट्यपूर्ण वाटत नाही का? मला वाटतात असे मी म्हणू शकत नाही. त्या जखमा कमी अधिक खोलीच्या आहेत हे नक्की. रक्तवाहिनीतून इतर ठिकाणी रक्त पसरल्याचे हे डाग इतरत्रही आहेत. याचा अर्थ काय? मला कल्पना नाही. तुम्हाला आहे का? बहुधा मला आहे, कदाचित नाहीही. लवकरच मी सांगू शकेन. कशामुळे या जखमा झाल्या आहेत ते कळले तर गुन्ह्याचा माग काढता येईल. ही खरे तर अनाकलनीय कल्पना आहे, पण वायरचे तापलेले जाळे पाठीवर ठेवले गेले तर असे उल्लेखनीय रक्ताचे ठिपके व एकमेकांना छेदणाऱ्या जखमी रेषा दिसू शकतील. हे फारच हुशारीचे निरीक्षण आहे. रक्ताच्या ठिपक्यासारख्या बारीक उठळ्या व जाळीचे एकमेकांना जोडलेले गेलेले बिंदू याचा काहीतरी संबंध असू शकेल. मिस्टर होम्स, मला वाटतं हा अंदाज खरा असावा. मिस्टर बार्डल, किंवा कदाचित दुसरे काही कारण असेल, पण मरेला अटक करण्या इतके कुठलेच पुरेसे नाही. शिवाय मॅक्सचे ते शेवटचे शब्द, सिंहाची आयाळ, लायन्स मॅन. मला आश्चर्य वाटतं. मरे, मी तो विचार केला आहे. दुसऱ्या शब्दाचे मेन मरेशी काय साम्य असावे का? पण नाही, ते शब्द लायन्स मेन हे त्याने अति आदरतेने उच्चारले होते. तो दुसरा शब्द नक्की मेर, मरे असा नसून मेन असाच होता. मिस्टर होम्स, दुसरा काही पर्याय नाही का? कदाचित आहे, पण काहीतरी ठोस हाती लागल्याशिवाय मी त्याबद्दल काही बोलणार नाही. पण मग कधी बोलायचे? एखाद्या तासाभरात? इन्स्पेक्टरने त्याची हनुवटी खाजवली व माझ्याकडे संशयाने बघितले. मिस्टर होम्स, तुमच्या मनात काय चालले आहे हे मी समजू शकतो असतो तर कदाचित मच्छीमार बोटी. नाही, त्या तर खूप लांब होत्या. मग मिस मॉडचे वडील किंवा भाऊ? त्यांचे मॅक्शी फार काही बरे नव्हते. त्यांनी काहीतरी भलेबुरे केले असेल का? नाही, माझी तयारी झाल्याशिवाय मला कुठल्याही भरीला पाडू नका. मी हसून म्हटलो, इन्स्पेक्टर, आता आपल्या प्रत्येकाला स्वतःचे काम आहे. आपण दुपारी भेटू. माझे बाहेरचे दार उघडले. अडखळत्या पावलांनी अचानक मरे खोलीत आला. त्याचे कपडे रानटीपणे विस्कटलेले होते. फिकुटलेला व गबाळा असा तो दिसत होता. त्याचा काटकुळ्या हाताने तो खुर्चीचा आधार घेऊन उभा राहायला बघत होता. तो धापा टाकत म्हणाला, ब्रँडी ब्रँडी, आणि सोफ्यावर पडला. तो एकटा नव्हता. त्याच्या मागे बोडक्या डोक्याचा, त्याच्या इतक्याच धापा टाकणारा सॅम होता. तो ओरडला, हो ब्रँडी, हा मरे बेशुद्ध पडायला आला आहे. मी कसेबसे त्याला इथवर आणले आहे. वाटेत दोनदा तो चक्कर येऊन पडला. थोडी ब्रँडी प्यायल्यावर मरेमध्ये आश्चर्यकारक बदल झाला. एका हातावर जोर देत तो थकल्यासारखा उठला. खांद्यावरून त्याचा कोट काढला. कृपया तेल वा औषध, काहीतरी गुंगीचे औषध, हे असह्य दुःख कमी करण्यासाठी काहीही, तो ओरडला. ते दृश्य पाहून इन्स्पेक्टर व मी थिजून गेलो. मरेच्या खांद्यावर मॅक सारखाच रक्ताळलेला विचित्र खुणा होत्या. अशाच जखमांनी मॅक मेला होता. दुखणे खरोखरीच भयानक होते. एकच ठिकाणी नव्हते. मध्येच मरेचा श्वास थांबून चेहरा काळा-निळा पडत होता आणि मग जोराने धापा टाकत तो त्याचे हात छातीवर ठेवत होता. त्याच्या कपाळावरून घाम गळत होता. तो कधीही मरेल असे वाटत होते. अधिकाधिक ब्रँडी त्याच्या घशात आम्ही ओतत होतो. प्रत्येक डोस त्याला जीवनाकडे खेचून आणत होता. त्याच्या जखमांवर आयोडीनमध्ये बुडवलेला कापूस लावल्याने वेदना कमी होऊ लागल्या होत्या. तो अर्धवट झोपेत होता, पण निदान जिवंत होता. त्याला काही प्रश्न विचारणे शक्य नव्हते.
पण त्याच्यात सुधारणा बघून सॅम माझ्याकडे वळून म्हणाला, हे काय चालले आहे? तुला तो कुठे सापडला? खाली समुद्र किनाऱ्यावर. मॅकचा अंत जिथे झाला बरोबर तिथेच. मॅकचे हृदय जसे दुबळे होते तसे याचे असते तर तो आत्ता इथे नसता. त्याला आणताना वाटेत दोनदा मला असे वाटले की तो मेलाच. गेबल गाव फार लांब असल्याने मी त्याला इथे आणले. तू त्याला किनाऱ्यावर पाहिलेस का? मी खडकांवर फिरत होतो तेव्हा त्याची किंकाळी ऐकली. तो पाण्याच्या कडेला होता. एखाद्या दारुड्यासारखा गरगरत होता. मी खाली धावलो. त्याच्याकडे कपडे फेकले व त्याला वर आणले. होम्स, कृपा करून तुझी सर्व शक्ती पणाला लाव, पण या शापित जागेचे काहीतरी कर. इथे जगणे कठीण झाले आहे. तू एवढा जगभर प्रसिद्ध आहेस आणि आमच्यासाठी काहीच करू शकत नाहीस. सॅम, मला वाटते मी करू शकेन. आता माझ्याबरोबर ये आणि इन्स्पेक्टर तुम्ही देखील या केसमधील पुण्याला तुमच्या ताब्यात दे. जखमी माणसाला सोपवून आम्ही तिघे त्या भयानक तळ्याकडे गेलो. काठावर काही कपडे, टॉवेल वगैरे पडले होते. ते मरेचेच असावेत. मी हळूहळू काठाने फिरलो. माझ्या मागोमाग माझे सोबते देखील. बहुतेक तळे उथळ होते, पण खडकांच्या खाली ते 4-5 फूट खोल होते. पोहणारा नक्कीच या भागात जाणार. तो भाग अगदी आरशासारखा चकचकीत व शांत असून त्यात खडकांचे प्रतिबिंब पडले होते. मी पाण्यात उतरलो. खोल गेलो. अगदी खोल, शांत भागात पोचलो आणि मी ज्याचा शोध घेत होतो ते माझ्या डोळ्यांना दिसले. मी विजयोन्मादाने ओरडलो. मोठा केसाळ जेलीफिश, जणू सिंहाची आयाळच. मी खडकाचा पाण्यातील जो भाग बघत होतो तो खरंच तोडलेल्या सिंहाच्या आयाळीसारखा दिसत होता. पाण्यापासून खाली साधारणपणे 3 फुटावर ते विचित्र जाळ्यासारखे हलणारे मऊ खडकाचे की प्रवाळाचे पुढे आलेले पोकळ टोक होते. ते पिवळ्या रंगाचे व मध्ये शुभ्रपणे चकाकणारे होते. ते हळुवारपणे थोडे प्रसरण पावल्यासारखे होऊन पुन्हा आकुंचन पावत होते. त्याने भरपूर विनाश केला आहे. आता त्याचे दिवस संपले. सॅम, मला मदत कर. त्या खुन्याचा नेहमी करता नायनाट करून टाकू, मी ओरडलो. समुद्राचे पाणी आदळून झीज होऊन मौसर व जाळीदारपणे धारदार झालेला असा तो भाग पाण्यातील खडकावर तयार झाला होता. आम्ही जोरदारपणे ढकलून तो पाण्यात पाडला. जोरदार आवाज झाला, पण खूपसे बुडबुडे येऊन गेल्यावर तो खालील तळाच्या खडकावर स्थिर झाला. त्या जाळीदार भागाच्या आत तो जेलीफिश वळवळत होता. त्या जाळीदार भागातील धुळकट तेलाचा थर वर आला व त्याबरोबर तो जाळीदार धारदार भाग आपटून फुटल्याने त्यातून तो जेलीफिश बाहेर येऊन पृष्ठभागावर तरंगू लागला. इन्स्पेक्टर ओरडला, आला तो. मी त्याला पकडला. मिस्टर होम्स, ते काय होते? मी इथेच जन्मलो व वाढलो, पण असले काही मी कधी पाहिले नव्हते. तो ससेक्सचा नाही, तो ससेक्सचाच आहे. नैऋत्याचे वाऱ्याने तो इकडे आला असेल. तुम्ही दोघेही माझ्या घरी चला. समुद्रातील या मोठ्या भयानक जेलीफिशच्या तावडीत सापडलेल्या एकाचे अनुभव तुम्हाला सांगतो. आम्ही माझ्या घरी पोचलो तेव्हा मरे बराच सावरलेला होता व बसू शकत होता, पण अजून विचार वगैरे करू शकत नव्हता. सारख्या कळा येऊन कण्हत होता. अडखळत तो म्हणाला, इतक्या असह्य वेदना एकाएकी त्याला झाल्या यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. काठावर येण्याचे धैर्य मात्र त्याने दाखवले. मी म्हणालो, हे पुस्तक बघा. यात वाचून माझ्या डोक्यात प्रकाश पडला. या प्रसिद्ध पुस्तकात लेखक म्हणतो की या भयंकर प्राण्याच्या तावडीत सापडण्यापासून तो थोडक्यात बचावला. त्यामुळे त्याचे अनुभव अस्सल आहेत. त्या रौद्र प्राण्याचे नाव मोठा केसाळ जेलीफिश आहे. त्याचा चावा
कोब्रा नागासारखाच, पण त्याहून जास्त वेदनादायी. त्याचा सुटा लवलवणारा भाग सिंहाच्या आयाळीसारखा दिसतो. त्याच्या चाव्याने छातीत गोळी शिरल्यासारख्या वेदना होतात. रक्त भिसरणावर पण त्याचा वाईट परिणाम होतो. इन्स्पेक्टर, तुम्ही हे पुस्तक घेऊन जा व वाचा. मग बिचाऱ्या मॅकची कशी गत झाली ते तुम्हाला कळेल. मरे कसनुसे हसत होत म्हणाला, नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. मिस्टर होम्स, मी तुम्हाला दोष देत नाही. इन्स्पेक्टर, तुम्हालाही नाही. तुमचा संशय साहजिकच होता. माझ्या गरीब बिचाऱ्या मित्राचे नशीब मी स्वतःच अनुभवले व मला अटक होण्याच्या संध्याकाळीच हे घडल्यामुळे मी सुटलो. नाही मिस्टर मरे, मी आधीच या पाण्याचा असणाऱ्या संकटाच्या मागे होतो. पण अजून थोडे आधी मी ते शोधले असते तर तुम्हाला या भयंकर अनुभवातून मी जाऊच दिले नसते. पण तुमच्या ते कसे लक्षात आले मिस्टर होम्स? मी बरेच वाचन करत असतो आणि सिंहाची आयाळ हे शब्द माझ्या मनात घुमत राहिले. याबद्दल वेगळ्या संदर्भात मी कुठेतरी वाचले आहे. मॅकने या प्राण्याला पाण्यात पोहताना पाहिले असणार आणि हे 2 शब्द उच्चारून त्याने मरण्यापूर्वी आपल्याला सावध करायचा प्रयत्न केला असणार. मरे म्हणाला, आता मला सर्व नीट समजले. 1-2 स्पष्टीकरणाचे शब्द बोलतो, कारण तुमच्या चौकशीची सुई कुठल्या दिशेने फिरणार हे मला माहिती होते. मी मिस मॉडवर प्रेम करत होतो हे खरे आहे, पण तिने माझा मित्र मॅक याला निवडल्यापासून ती सुखी कशी होईल हाच माझा ध्यास होता. मी बाजूला उभा राहून त्याला मदत करायला तयार होतो. मी त्याच्या निरोपाची देवाणघेवाण करत असे. मी त्याच्या विश्वासातील होतो. ती मला प्रिय होती. त्यामुळे मी अचानक हृदयशून्य पद्धतीने माझ्या मित्राची बातमी तिला जाऊन सांगितली. ती हे तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही त्यावर नाक मुरडला व मला त्रास होईल. पण तुमचा निरोप घेऊन मला गेबलला गेले पाहिजे. माझा येथील बाडबिस्तारा मला गुंडाळायला हवा. सॅमने त्याचा हात धरला. आपले भांडण मिटले असे समज. मरे, भूतकाळातील गोष्टींबद्दल मला क्षमा कर. यापुढे आपण एकमेकांना चांगले समजून घेऊ. मित्रांसारखे हातात हात गुंफून ते बाहेर पडले. त्याच्या उग्र डोळ्यांनी माझ्याकडे टक लावून बघत इन्स्पेक्टर मागे राहिला. शेवटी तो उद्गारला, छान, तुम्ही जिंकलेत. मी तुमच्याबद्दल वाचले होते, पण माझा विश्वास बसला नव्हता. हे आश्चर्यकारकच आहे. मला हातमिळवणी करावी लागली. खरे तर अशी स्तुती ऐकणे म्हणजे स्वतःचे स्थान खाली करून घेणे होय. पण मला निष्कर्षाप्रत यायला उशीर झाला. फारच उशीर. जर प्रेत पाण्यात सापडले असते तर मी त्यामागेचे रहस्य लगेच शोधून काढले असते. कोरड्या टॉवेलमुळे माझी फसगत झाली. त्या बिचाऱ्या माणसाला अंग कोरडे करायचे सुचले नसणार. त्यामुळे मला असे वाटले की तो पाण्यात उतरलाच नाही. त्यामुळे पाण्यातील एखाद्या प्राण्याने हल्ला केला असेल असे मला कसे सुचणार? तिथेच मी भरकटलो. ठीक आहे इन्स्पेक्टर, मी पोलीस खात्यातील तुम्हा लोकांना कमी लेखत होतो, पण त्या मोठ्या जेलीफिशने जवळजवळ माझ्यावर सूडच उगवला.